आपली है छोटा सा छोटी सी आशा मस्ती भरे मन की 4 वाजून राहिले. अरे चष्मा चष्मा रत्ना, ए रत्ना. काय हो, काय झालं? कायले बोंबलून राहिले एवढे? अहो सकाळी चष्मा काढून ठेवला होता, तुला दिसला का चष्मा? नाही बा, मी तर ह्या घरात आलीच नाही सकाळपासून. निरा स्वयंपाक घरातच हा. ते सई करत होती इथं साफसफाई. बोला बर सईले. सई, बेटा सई इकडे ये वा. काय म्हणतो ग? बेटा सई, बाबाचा चष्मा दिसून नाही राहिला म्हणते. तू सकाळी साफसफाई केली की नाही? तर तुला दिसला का बाई? नाही बाई, दिसलं तर नाही. काय तुम्ही दोघ्या मायले की कामं करता का मजाक करता हो? नाही तुला 1000 वेळेस सांगितलं का चष्मा तिच्या तिथे शोध जाय. हा आता काय घालू मी बाहेर जायचं आहे, मला देऊ का अशी थोवाळीत नाही? बाई, मला खरंच नाही दिसलं हो. दिसलं असतं तर ठेवलं असतं मी. चुप चुप, यांना काय आहे, नुसतं बडबड बडबड करत राहतात. तो चष्मा मला लवकरच्या लवकर पाहून द्या, नाही तर आता तुमची दोघीची खैर नाही आहे. पहिले माझा चष्मा शोधून द्या. रोज 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 तेच नाटक. अरे काय खुट्यासारखे उभे आहे हा? काय झालं? ते बाबांना चष्मा ठेवला होता म्हणे इथं, तसं हिनं साफसफाई केली, तस चष्मा काही दिसून नाही राहिला, म्हणून ते बाबा खवलून राहिले सईवर. बाबा, मला खरंच नाही माहित हो. तो चष्मा मी वापरला होता ना रात्री. मी ठेवला वाटते कुठेतरी. मी शोधतो बाबा. अरे इतका मोठा झाला, तुला काही जबाबदारी समजत नाही का रे? आज संध्याकाळपर्यंत तो चष्मा शोधून काढ. होय बाजूना. दादा, तू खोटा कोण बोलले? साफसफाई तर मी केली होती ना. माझीच चुकी होती. अव बाबाचा राग 2 मिनिटाचा असतो, पण तुझे अश्रू खूप मौल्यवान आहे. तर छोट्या छोट्या गोष्टीसाठी रडत नको जाऊ. अरे चष्मा दिसला, झोऱ्यातच होता, माझ्या लक्षच नाही आहे. तू खोटा काऊन बोलला होता सकाळी? हो बाबा, सईच्या डोळ्यात मले पाणी बघितल्या जात नाही. ती रडत होती आणि तुम्ही पण तुमच्या जागी बरोबर होते. शेवटी मला असं वाटलं की सगळ्या चुका आपल्यावरच घ्या, म्हणून मी खोटं बोललो. पहा, ज्याले तुम्ही बेजबाबदार पोरगा म्हणत होते ना, त्यानंच घरातले सगळे वाद मिटवले, समजलं? हा जबाबदार मुलगा मिळाला. आणि ते सई रडून राहिली, तिची माफी मागा जरा. सईबाई मला माफ कर दो. बाबा, नाही ना, तुम्ही सॉरी नका म्हणू मला. आणि दादा, थँक्यू हा. तू सकाळी सगळं सांभाळून घेतलं.